हॅलो ठीक चला रणजितजी पाटील साहेब विनंती करतोय आपण वर यायचं आहे। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण वर यायचं आहे। आगरीकट्टा नरेश पाटील, आगरीकट्टा नरेश पाटील, जगदीशजी गरज सर, आगरी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। आगरीकट्टा नरेश पाटील आहेत का? चला जास्त वेळ घेत नाहीये। सर्वात आधी आपण 2 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात, महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। खरोखरच काल देखील ते पूर्ण दिवस जुचंद्र या ठिकाणी होते आणि तिथून मात्र जुचंद्रची स्पर्धा पूर्ण करून ते मात्र या रात्रीच्या वेळेस माझ्या सहकार्यासाठी माझ्या मदतीसाठी आले होते आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान हा केला जातोय। त्यानंतर धनंजय पाटील, धनंजयला देखील मी खाली बोलवतोय। धनंजय पाटील, नरेश पाटील आपण यायचं आहे वर। आगरीकट्टा चला या ठिकाणी आपण सन्मान करूया। तुकाराम मांगेला सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। मी रणजितजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तुकाराम मांगेला यांचा आपण शुभ सन्मान करावा। खरोखर धन्यवाद तुकाराम सर, आपण खरोखरच या स्पर्धेला अमूल्य वेळ आपला दिला त्याबद्दल नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपला मनापासून आभार व्यक्त करतो। आणि खरोखरच बघा तिकडची प्रकाश होता ती स्पर्धा पूर्ण करून ते थेट या ठिकाणी आलेत। भले शेवटच्या 2 मॅचेस केल्यात, कालच्या दिवसामध्ये देखील दिवस जवळपास जुचंद्र या ठिकाणी रात्री मात्र नारंगीला यायला त्याबद्दल त्यांचा विशेष आभार। त्यानंतर आमचे साथी समालोचक ज्यांचा आवाज आज पूर्ण दिवस आपण या स्पर्धेमध्ये ऐकलात ते म्हणजेच आमचे मित्र आमचे साथी समालोचक धनंजय पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी शांताराम भरत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते धनंजय पाटील यांचा आपण शुभ सन्मान करावा। थँक्यू धनंजय, तू आलास आणि खरोखरच धन्यवाद, तुझं मनापासून आभार। त्यानंतर आपण अजून एक सन्मान करतो, विशेष सन्मान आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा म्हटली की एक आवाज नेहमीच आपल्यापर्यंत ऐकू येतो। तो आवाज म्हणजे आपल्या वांजो येथील आमचे समालोचक मित्र भारत राऊत। भारत राऊत प्रत्येक खेळाडूंचा लेखाजोखा, प्रत्येक संघांची कामगिरी आणि या वर्षामध्ये कोण किती वेळा जिंकले, कुठल्या खेळाडूने किती धावा केल्यात या सर्वांचं विस्तृत वर्णन आपण भारत राऊत यांच्या मुखातनं नेहमीच ऐकलेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर चला जास्त वेळ घेत नाहीये, सर्वात आधी आपण जाऊया या अंतिम सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं। आणि या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केला जाईल यस एक सन्मान राहून गेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय। आमचे थेट प्रेक्षेपण करणारे डीबीएन लाईव्ह धनंजय किंवा प्रवीण यायचं आहे। डीबीएन लाईव्ह धनु किंवा प्रवीण दोघे आहेत ना? खरोखरच डीबीएन लाईव्हचं नक्कीच कौतुक करावं असं वाटेल। गणपत बाबूराव पाटील या स्पर्धेतून डीबीएन लाईव्ह या चॅनलची निर्मिती झाली याच नारंगीच्या मैदानातून आणि तिथून थेट प्रवास जर आपण पाहिला तर आतापर्यंत डीबीएन लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहेत तब्बल 66,000 हे सबस्क्रायबर डीबीएन लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे आहेत। आणि ही या मुलांची मेहनत आहे, कारण प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आणण्याचा उपक्रम या मुलांचा असतोय।
आज वॅगन व्हील टेनिस क्रिकेट जगतामध्ये लाईव्ह टेलिकास्टमध्ये जर वॅगन व्हील कोणी आणला असेल तो DBN लाईव्हनं, तर थँक्यू DBN लाईव्ह. त्यानंतर आमचे जे पंच आहेत सर्वांचीच नावं घेता येणार नाही आहेत, मात्र ज्यांनी ज्यांनी पंच म्हणून एक जबाबदारी या स्पर्धेची पार पाडली आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जे जे पंच आहेत म्हणजे जगू, त्यानंतर प्रकाश, गंभीर, जे जे पंच या स्पर्धेसाठी राहिले होते त्या सर्व पंचांचं मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि वळतोय लगेच पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेनं. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. मी अग्रिकट्टचे प्रोप्रायटर नरेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करावा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर रमेश मांगेला. जवळपास 2 विकेट खूप महत्त्वपूर्ण होत्या आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा 3 धावा आणि फक्त 2 विकेट रमेश मांगेला यांना अगदी थांबून ठेवलं होतं. ते म्हणजे कोलशेट टीमला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. मी यावेळेस मास्टर कपला माझ्या नारंगी गावाच्या काय खारीचा वाटा उचललेला आहे, पण याच्या पुढे माझा वाटा थोडासा त्याच्या पुढे होणार आहे. आणि मी सांगणार नाही, मी सांगत नाही, मी कधी कोणाला सांगत नाही. मी जो काय देतो, पण मी आता काय जे काय दिलं त्याच्या पुढे मी अजून काय देईन. आणि असाच माझा नारंगी गावचा मास्टर कप अजून बलाढ्य हो आणि हा कप मोठा व्हा असं माझा आहे. धन्यवाद नरेश पटेलजी. बघा म्हणजे त्यांनी या स्पर्धेला जे काही महेश सर दिलं आहे त्याहून पुढच्या स्पर्धेला त्याहून अधिक ते देतील असं त्यांचा म्हणण्याचा उद्दिष्ट आहे. थँक्यू, धन्यवाद नरेश पाटील. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. आणि उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण सन्माननीय विनायकजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी बहाल केला जाईल. उत्कृष्ट गोलंदाज 4 ओव्हर 10 डॉट बॉल 28 धावा देत 4 विकेट ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काढल्या तो आहे गोलंदाज कोलशेट टीमचा मिस्टर मेघनाथ घरत. आणि हे का एक प्रश्नचिन्ह असेल मोरवा टीमच्या अगेन्स्ट की मोरवा टीमच्या गोलंदाजाच्या विकेट जास्त आहेत. मात्र मंगळवारी मीटिंगला काय ठरलं होतं, जे मंगळवारी मीटिंगला आले असतील त्यांना नक्कीच माहिती असेल की फायनलला ज्या 2 टीम जातील त्या फायनलला 2 टीम जाणाऱ्या टीममधूनच बॅट्समॅन, बॉलर आणि सिरीज हे काढलं जाईल. त्याच्यामुळे आम्हाला कळते की विकेट आरके जे जास्त आहेत काही गोलंदाजाच्या, मात्र तो नियम त्या ठिकाणी मंगळवारी जाहीर झाला होता त्याच्यामुळे नाईलाज आहे आमचा, हे मी अगोदर स्पष्ट क्लिअर करतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित सन्माननीय अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीशजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल केला जाईल. आणि उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा संघ आहे कोलशेत आणि खेळाडू आहे मोहन घरत. वन ऑफ द ग्रेट प्लेयर, एक नामवंत खेळाडू आहे. आणि जगदीशजी घरत साहेब, रणजितजी पाटील असतील, विनायकजी पाटील असतील, शांतारामजी घरत असतील, नरेश पाटील असतील आणि हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे मोहन घरत उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील. त्यानंतर वळूया आपण मालिकावीर या पुरस्काराच्या दिशेनं. आणि मालिकावीर हा पुरस्कार बहाल केला जाईल. मी सन्माननीय रजनीजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण मालिकावीर हा पुरस्कार आपण बहाल करावा. आणि या स्पर्धेतील मालिकावीर हा पुरस्कार दिला जाईल. टीम आहे नारंगी आणि खेळाडू आहे मिस्टर योगेश घरत. योगेश घरत मालिकावीर. रणजितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मालिकावीर हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय.
आणि हा संपूर्ण अपडेट DBN लाईव्हच्या माध्यमातून दिला गेला आहे. लक्षात ठेवा. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, चॅम्पियन, या सीझन मधील पहिलं चॅम्पियन ट्रॉफी स्वतःच्या होम ग्राउंड, म्हणजे एक स्वप्न पूर्ण झालं आहे महेश सर. स्वतःच्या होम ग्राउंडवर चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अनेक संघांचं आतापर्यंत अर्धवट राहिलंय, मात्र या ठिकाणी स्वप्न पूर्ण झालंय नारंगी या टीमचं. अभिनंदन योगेश. त्यानंतर नक्कीच इन्व्हाइट करू या ठिकाणी क्रमांक 3 ची ट्रॉफी, क्रमांक 3 ची ट्रॉफी RK मोरवा. RK मोरवा या संघाने यायचं आहे. क्रमांक 3 ची ट्रॉफी. अरे यार रे, मोरवा संघ यायचा आहे. क्रमांक 3 ची ट्रॉफी या ठिकाणी दिली जात आहे मोरवा या टीमला. सर्व आमचे मान्यवर आहेत. मंडळाचे खजिनदार जगदीश घरत, त्यानंतर मंडळाचे खजिनदार महेश मांगेला, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे देखील अध्यक्ष आहेत रणजितजी पाटील असतील, त्यानंतर विनायकजी पाटील असतील, त्यानंतर नरेशजी पाटील असतील, शांतारामजी घरत असतील. या संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी RK मोरवा या टीमला क्रमांक 3 ची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केली जात आहे. अभिनंदन RK मोरवा. त्यानंतर आपण या वळूया लगेचच क्रमांक 2 म्हणजेच या स्पर्धेचा अंतिम उपविजेता टीम आहे कोळशेत. संपूर्ण कोळशेत टीमने यायचं आहे. या स्पर्धेचा अंतिम विजेता टीम कोळशेत. सर्वांनी व्यवस्थित बसून घ्या. आपले मान्यवर देखील दिसायला हवेत. चला या लवकर. या ठिकाणी नक्कीच क्रमांक 2 ची ट्रॉफी कोळशेत टीमला दिली जात आहे. या स्पर्धेतील अंतिम उपविजेता टीम आहे कोळशेत. अभिनंदन कोळशेत. या सीझन मध्ये नक्कीच हा संघ प्रथमच क्रमांक 2 ची ट्रॉफी उचलतोय. कोळशेत संघ क्रमांक 3 च्या ट्रॉफी पर्यंत ती मजल गेली होती, मात्र या 15व्या स्पर्धेमध्ये प्रथमच ग्रँड फिनाले हा संघ या ठिकाणी खेळला. जरी पराभूत झाला तरी मात्र क्रमांक 2 ची ट्रॉफी मात्र या कोळशेत टीमने उचलले. अभिनंदन कोळशेत मास्टर्स. त्यानंतर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आपण स्पर्धा अनेक वर्षापासून पाहिलंय आणि या वर्षी आपण नक्कीच नवा चॅम्पियन या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेमध्ये पाहिलाय आणि तो चॅम्पियन संघ आहे NCC नारंगी. चला NCC नारंगी चॅम्पियन या सीझन मधील एक नवा चॅम्पियन. 15वी स्पर्धा आणि या 15व्या स्पर्धेचा नवा चॅम्पियन नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ या स्पर्धेचा नवा चॅम्पियन मी तर म्हणेल. अनेक संघाने या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावले, मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवर प्रथमच NCC नारंगी संघ हा चॅम्पियन ठरतोय. 15व्या स्पर्धेचा चॅम्पियन NCC नारंगी मास्टर्स.
अभिनंदन सर्व विजेत्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि सर्व मान्यवरांचे आभार धन्यवाद। या स्पर्धेला ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलं आहे त्या तमाम इथे चिंतकांचं आम्ही नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आजचा दिवस इथे संपला असं आम्ही जाहीर करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय आगरी कोळी। धन्यवाद। Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion.